छत्रपति संभाजीनगर में तृतीय पंथियों के खिलाफ खुद तृतीय पंथियों ने अपनी आवाज उठाई है। पुलिस आयुक्त कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन करते हुए तृतीय पंथियों की छवि घुमिल करने वाले सदस्यों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। छत्रपति संभाजीनगर के साथ साथ नासिक, धुले, अहमदनगर, जालना जिलों के तृतीय पंथियों ने पुलिस आयुक्त से सुहाना उर्फ गुड्डी शेख के खिलाफ कार्रवाई की मांग की है। सुहाना उर्फ गुड्डी खुद एक तृतीय पंथी होने के ही गैंगस्टर भी है। गैंगस्टर गुड्डी ने छत्रपति संभाजीनगर के समान विचारधारा वाले तृतीय पंथों को इकट्ठा कर अपना गिरोह बनाया है। इस गिरोह के सदस्य अन्य तृतीय पंथियों को परेशान कर तृतीय पंथीय समुदाय की छवि खराब करने में लगे हैं। गिरोह की मुखिया गुड्डी के खिलाफ एमपीडीए के तहत कार्रवाई करने के लिए छत्रपति संभाजीनगर के तृतीय पंथियों ने पुलिस आयुक्त कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया। इस दौरान गुड्डी के खिलाफ कार्रवाई की मांग की है। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय झालीच पाहिजे। मी काजल गुरु, अहमदनगर जिल्हा तृतीयपंथी अध्यक्ष। आज आम्ही संभाजीनगर मध्ये आलो आहोत। काही संभाजीनगर मध्ये काही तृतीयपंथींनी अशी दहशत घातलेली आहे की त्यांना नागरिक पण घाबरतात दिले असता। एक तृतीयपंथी जे ओरिजिनल आहेत, जे मठाधीश आहेत, त्यांना पण तो घाबरवतो व त्यांना बाजार हातात मागून देत नाही किंवा त्यांना मारहाण करतो व तो स्वतःला धर्मगुरू म्हणतो की मी धर्मगुरू आहे। हा काही धर्मगुरू नाही, हा तृतीय धर्मगुरू आहे। धर्मगुरू मेन वेगळे असतात, हा वेगळा आहे। यांनी टीम जमा केलेली आहे जी नागरिकांना त्रास देणे, टोलवर पैसे काढणे, सिग्नलवर पैसे काढणे, राजकीय व्यवसाय करणे, हा याचं काम आहे। एक काम आम्ही हाणून मारा करता इथं आज आयुक्तांकडे आलोय। एसीबीने आम्ही अर्ज दिलेला आहे। जरी यांनी आम्हाला प्रशासन भरोसा आहे की आमचं काम करतील, जरी हा काम नाही आम्ही कोर्टामार्फत जाऊ, आम्ही वरती जाऊ, मंत्रालयात जाऊ, जिथं पोहोचू शकतो तिथं पोहोचू, आम्ही संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू, ही आमची घोषणा आहे की आम्ही पूर्ण 5 जिल्ह्याचे मिळून संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू, तृतीयपंथीपासून श्वास मोकळा करू। हे मी काजल गुरु तुम्हाला ग्वाही देत आहे। नमस्कार। किती दिवसापासून हा त्रास तुम्हाला चालू होता? इतक्या दिवसापासून आम्ही वर्ष 2 वर्ष त्याला समजून सांगितलं, त्याला बोलून घेतलं, असं नको करू। हा पण म्हटला, समजून सांगितलं, 2 महिन्यांनी राहिला, 3 महिन्यांनी राहिला, परत त्याचे तेच बेचे पाडे। त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलेले की जे गाव आहे हे आमचे मोठ्यांचं गाव आहे, तर आम्हाला आमचे लोक आहेत मोठे, तर आम्हाला यांचा श्वास मोकळा करायचा आणि आम्हाला संपवायचं इथून। याकरता आम्ही हा बिडा उचललेला आहे। हा बिडा उचलून आम्ही याला पार पाडणार, कोणत्याही प्रकारे पार पाडणार, हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो कायद्याने। आम्ही गुंड नाही, आम्ही मठाधीश आहोत, आम्ही मठाधीश आहोत। आम्हाला आमच्या गुरुचे संस्कार आहे, आम्ही गुरुचे संस्कार चालणार लोक आहोत।